रामकृष्ण हरी. लोकेस्मिन् स्विदा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्येन कर्मयोगेन योगिनाम्. अध्याय 3. भगवान परमात्मा या श्लोकात सांगतात अर्जुनाला. संवाद दोघांचाच चालू आहे. अर्जुनाला म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, या जगात 2 प्रकारची निष्ठा आहे. माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोगाची निष्ठा म्हणजे ज्ञानयोगाने व योगांची निष्ठा कर्मयोगाने होते. तर दोन प्रकारचे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात. सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने. योगी म्हणजेच कोण? आणि जे भगवान परमात्म्याला आपलं ज्यांनी कर्म वाहिलेलं आहे आणि काही काम तो निमित्ती कर्म करत असताना भगवंताला त्यांनी सुरुवातीला स्तवन केलं आहे भगवंताचं, आणि स्तवन केल्यानंतर आपलं जे कर्म आहे कर्म करण्यास सुरू केलेलं आहे. निष्ठा म्हणजे श्रद्धा. ते कर्म करत असताना श्रद्धा ठेवून भगवंताची आराधना करतो, स्तुती करतो, तो कर्मयोगी मला मिळतो. कारण त्यानं सर्वस्व मला समर्पित केलेलं आहे. ज्ञान कर्म करत असताना जे ज्ञान लागतं ते माझ्यापासून सुरुवात करतो, माझी स्तुती करतो, आणि तो भक्त मला मिळतो. आणि दुसरा सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने. आणि सांख्ययोग जी आहेत सर्व गुण संपन्न अशांची निष्ठा ज्ञानयोगाने होते. सर्व गुण संपन्न, सर्व काही त्यांना माहीत आहे, सर्व गोष्टीचा अभ्यास आहे, त्यांना त्रिकाल ज्ञान आहे, आयुष्य भविष्य सर्व जाणतात, कोकशास्त्र सर्व जाणतात, पुढं काय होणार आहे भविष्य जाणतात, आणि समोरचा व्यक्ती काय करणार नाही पुढं त्याचा पूर्ण स्वाभ्यास त्यांना असतो. म्हणजे पाहिल्याबरोबर समोरच्या व्यक्तीचं भवितव्य सर्व घडवतात. म्हणजे सर्व घडणार कसं आहे, तो काय करणार आहे हे त्यांना सर्व गोष्टी माहीत असतात. असे जे आहेत ते सांख्ययोगाने ज्ञानयोगाने मला पुजतात. कारण का त्यांचं कर्म ज्ञानयोगाने साध्य होतं, आणि कर्म करण्याचं कृतीतून साध्य होतं. कारण कर्म करत असताना भक्ती केली ही श्रेष्ठ आहे. उदाहरण द्यायचं झालं की भगवान परमात्म्याचं राम अवतारामध्ये हनुमंतराय कर्म करत असताना भक्ती करत होते. कर्म म्हणजे काम करत असताना भक्ती श्रेष्ठ आहे.
आणि जी काही ज्ञाने आहेत ते ज्ञान देतात. सर्व गोष्टी संपन्न असल्यामुळे ज्ञानाचा प्रसार करतात. त्याला थोडं कमी डिमांड आहे थोडक्यात, आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं तर. आणि त्याचे नियम हे वेगळे आहेत, कडक आहेत. जो योगाने साधना करतो आणि तो भगवंता जवळ जातो, आणि ज्ञान योगाने जो साधना करतो तो मुक्त अवस्था होतो. जे संत मंडळी आहेत सर्व गोष्टी संपन्न आहेत, ते ज्ञान योगाने ते ज्ञान संपन्न करून ज्ञानाचा प्रसार करतात आणि ते भगवंतमय बनतात. आणि कर्मयोगाने जो साधन वापरून काम करतो तो भगवंताची सेवा करत राहतो. आणि जन्मोजन्मी हा त्याला कर्मयोगाने जो करत असल्याने जन्मोजन्मी असणारं त्याची सेवा करणे हा त्याचा कर्मयोग ठरतो. वास्तविक पाहता मग कर्म हे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आपण यथामती यथावकाश या गोष्टीचा विचार करायचा. आणि कर्म म्हणजे काय, आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये याचा विस्तार केलेला आहे. कर्म म्हणजे नैमित्तिक जो कार्य करतो त्याला कर्म म्हणतात. सांसारिक माणसं नैमित्तिक सूर्य उगवल्यापासून शेतामध्ये राबतात, नोकरदार नोकरी सूर्य उगवल्यापासून नोकरी करतात, हे जे कर्मयोग आहे. आणि हे सर्व प्रपंचाचा गाडा हाकत असताना कर्म करतात. हे कर्म करत असताना त्यातून मिळालेला जो पैसा आहे ते प्रपंचासाठी खर्च करतात आणि कुटुंब चालवतात. आणि साधू संत जे विचार करतात ते ज्ञान देतात. सर्वजण हे त्यांची दृष्टिकोन असा असतो की समोरची व्यक्ती माझा आहे, त्याला अल्पसे ज्ञान आहे, ते ज्ञानाचा प्रसार करतात, भगवान परमात्म्याच्या नावाचा गोंगाटा करतात आणि त्यांना पटवून देतात. आणि पटवून दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो विचार दिला जातो तो भगवंताचा विचार आहे, तो विचार दिला जातो. त्यांच्या मनातला जो भाव फुलितो, भाव फुलवून हे त्यांचं कारकीर्द चालू होते, कर्म चालू होते. त्यांच्या डोळ्यासमोर एकच हेतू असतो की सर्व सुखी पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थनाची कशाच्या आधारावर केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पहिल्या टपुला ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता विश्वास मके देवे येणे वागियत न तोषावे, तोषवणे मज द्यावी पसायदान. हे भगवान परमात्मा तू विश्वामध्ये व्यापलेला आहे, चराचरामध्ये तुझी कृती आहे, अंश आहे. हे विश्वाचं असणारं सुख झालेलं पाहिजे. आणि तुझ्या नामाकडे तुझ्याकडे येत असताना सदैव तू हसऱ्या चरणच आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.
आणि हसत असताना त्याच्या चेहऱ्यावर मला सुख पाहिजे आणि त्यांचा जो खळ आहे तो खळ निघून गेला पाहिजे, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे योगीय सत्पुरुष असतात हे पूर्ण जगाचा विचार करतात आणि जे कर्मयोगी असतो ते स्वतःचाच विचार करतो. यामध्ये फरक आहे. आपण प्रपंचिक कर्म करतोय, केवळ आपला कुटुंबाचा विचार करतोय आणि दुसऱ्याचा विचार करत असताना त्यातून स्वार्थ काय आहे अगोदर आपण त्याचा विचार करतो, नंतर त्याला देतो. एवढा फरक आहे. आणि योगी कोण? जो ज्ञानदान करतो आणि तोच योगी आहे. आणि प्रत्येकाची कृती जरी वेगळी असली तर ज्ञान हे सर्व गोष्टीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, अन्नदान श्रेष्ठ आहे, दानदान अन्नदान श्रेष्ठ आहे, ज्ञानदान श्रेष्ठ आहे. आणि जे योगी लोक असतात ज्ञान आधी ज्ञानाचा प्रताप करत म्हणजे ज्ञान प्रदान करतात आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते ज्ञानदान देतात. ज्ञानदान देत असताना ते निस्वार्थ मध्ये ज्ञानदान करत असताना यामध्ये कसला स्वार्थ न येता ते ज्ञानदान करतात. आपण ज्ञानदान करतो, फार फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. संतांच्या मनामध्ये कळवळ आहे आणि आपल्या मनामध्ये दुरावा आहे, एवढा फरक आहे. ते आपण ज्ञानदान करतो स्वार्थाच्या पोटी, मला काय पाहिजे का, मला काय मिळते का. आणि साधू संतांचे जे योग्य महापुरुष असतात त्यांचं ज्ञानदान की समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, तो सदैव चेहऱ्याचा हसरा पाहिजे, हे सदैव अशा प्रकारचा विचार करतात. आणि कर्मयोगी असणारा कर्म करत राहतो, कर्म शेवटपर्यंत कर्मच करत राहतो, त्याला कर्माशिवाय दुसरं काही सुचत नाही. कर्मामध्ये दोन प्रकारचे, निष्काम कर्म आणि सकाम कर्म. साधू संत ही त्यांनी कर्म केलेलं आहे, निष्काम कर्मयोग आहे त्यांचा. आणि कर्म करत असताना ते ज्ञानाचा प्रसार करतात. आणि आपण कर्म करतो ते आपलं कर्म सकाम आहे, यातून काहीतरी मिळतंय काय बाबा तरच आपण हे काम करू. आणि यांचा ज्ञानयोग जे आहे त्यांचा कर्म सर्व शिक्षाहम, कर्मयोग त्यांचा भगवान परमात्मा चालवतो. ज्ञानी यांचा कर्मयोग भगवान परमात्मा चालवतो आणि आपलं कर्म आपण स्वतः करावं लागतं, तेव्हा ते आपलं साध्य होतं. का याला कारण आहे, आपली भगवान परमात्म्यावर पाहिजे तेवढे श्रद्धा नसते आणि आपल्या श्रद्धेमध्ये निष्ठानिष्ठी आहे. आणि साधू संतांच्या श्रद्धेमध्ये भाव आहे, निष्ठानिष्ठी नाही. भक्ती करत असताना आतोना त्रास जरी झाला तो त्रास सहन करण्याची त्यांच्या क्षमता असते. आणि आपण भक्ती करत असताना त्रास झाला तर आपण भक्ती करणं सोडतो, यामध्ये फरक आहे. आणि श्रेष्ठ भक्ती कोणची आहे? कर्मातून भक्ती करली की ते श्रेष्ठ आहे का ज्ञान योगातून भक्ती केली श्रेष्ठ? तो ज्ञान योगातून भक्ती केली, कर्म ज्ञान आधी कर्म करून जो भक्ती करतो आणि त्या निष्काम कर्मयोगाला जोडीला जे आहे ते भक्ती श्रेष्ठ आहे.
कारण याला एकच आहे, त्यांचं कर्मयोग असणारा भगवान परमात्मा चालवत असल्या कारणास्तव त्यांना कसल्या प्रकारची भीती नसते किंवा कसल्या प्रकारची काळजी नसते. उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम महाराजाचा प्रपंच सुद्धा भगवान परमात्मा चालवतात. की ज्यावेळेस तुकाराम महाराज व्यापार करत होते आणि पैसे एखाद्या व्यक्तीनं मागितले की तुकाराम महाराज तसंच देऊन टाकायचे आणि त्यांचा जे आहे त्या वस्तूचे पैसे स्वतः देव आणत होते. यातून हे आपल्याला पाहायला मिळतं की साधू संतांचा असणारा प्रपंच भगवान परमात्मा चालवतो आणि आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचं कमी लक्ष असतं. आणि जो भगवंतावर सर्वस्व ज्याने अर्पण केलेलं आहे आणि ज्ञानदान करतो त्यांचा प्रपंच भगवान परमात्मा स्वतः चालवतो. एवढा फरक आहे. आजच्या या व्याख्यान मालिकेतून आपल्याला एकच शिकायचं आहे, श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे? कर्मातून श्रेष्ठ आहे का ज्ञानातून श्रेष्ठ आहे? तर ह्याला एकच उत्तर आहे, कर्म करून ज्ञान प्राप्त करून निस्वार्थ ज्ञानदान करतो ते श्रेष्ठ ज्ञान आहे, ते श्रेष्ठ कर्म आहे. यातून एकच आपल्याला शिकायचं आहे की आपलं सर्वस्व कर्म आपली सर्वस्व कृती भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायची आहे. आणि भगवंता फक्त सांगायचं त्याला, भगवंता माझं चित्त तुझ्या चरणाजवळ पाहिजे, एवढं कर. भगवान परमात्मा आंधळा आहे का? भगवान परमात्म्याला कळत नाही का तुला काय पाहिजे? भगवान परमात्मा सर्व काही जाणतो. अंतर्ज्ञानाने एखादा भक्त भगवंताकडे आला तर त्याला ह्याला काय पाहिजे हे सर्व जाणणारा भगवान परमात्मा मागायच्या आधीच देतो. उदाहरण नंबर 2, ज्यावेळेस दुष्कर्माची फळं सुदामाची संपल्यानंतर भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांनी विचारलं, सुदामा काय चाललं तुझं, बरं आहे का सगळं? आणि भगवान परमात्माचे 18-20 दारिद्र्य सुदामा भोगतोय, तरीसुद्धा भगवान परमात्मा श्रीकृष्ण सुदामाला विचारतात तुझं कसं काय चाललं आहे? ह्या उत्तर श्रीकृष्ण सुदामा देतं याला. सुदामा म्हणतात की माझं फार चांगलं चाललं आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि ज्यावेळेस सुदामा माघारी येत असताना सुदामा पुढं मागटून त्या सुदाम नगरीकडे येत असताना सर्व काही श्रीकृष्णाने काया त्या नगरीची बदलून टाकली आणि आपल्यासारखा भगवान परमात्मे सुदामाला करून ठेवला. सांगायचे तात्पर्य विषय संपला. तर भगवान परमात्मा आपल्या मनातलं ओळखतो, त्याला सांगायची गरज नाही, फक्त आपला भाव त्याच्या चरणावर ठेवायचा आहे. एवढंच आपल्याला आज एकादशी निमित्त आहे. हीच आपल्याला एक पुष्प भगवंताच्या पायावर मी समर्पित करून या ठिकाणी थांबतोय. रामकृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु.